IT इंजिनियरला 14 कोटींचा गंडा. लोकांना आश्चर्य वाटायला लागले. एका मांत्रिक बाईनं IT इंजिनियर असणाऱ्या माणसाला 14 कोटी रुपयाला फसवलं कसं? अर्थात हे आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. याला जबाबदार कोण शोधा ना. कोण असेल जबाबदार याला? पहिलीपासून अगदी कॉलेजपर्यंत ह्या IT होण्यासाठी, इंजिनियर होण्यासाठी त्याला अनेक शिक्षकांनी शिकवलेलं आहे. त्या सर्व शिक्षकांना त्यांनी नमस्कार केलेला आहे, त्यांचे आभार मानलेले आहेत, त्यांच्या पायावरती डोकं ठेवून नाक घासलेलं आहे. का? तर त्यांच्यामुळंच आपण इंजिनियर झालो याची भावना त्यांनी नेहमी व्यक्त केलेली आहे. मग अशा तऱ्हेच्या नम्र माणसाला आता फसवलं, त्याला जबाबदार कोण? त्याला जबाबदार हेच शिक्षक आहेत, ज्या शिक्षकांनी त्यांच्या शाळेमध्ये या मुलाला वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवला नाही, चिकित्सकपणा शिकवला नाही आणि त्यामुळं आज तो माणूस एखाद्या अल्पशिक्षित बाई मांत्रिकालासुद्धा सहजगत्या फसतो. त्याला वाटतं की अशा तऱ्हेच्या दैवी शक्तीमुळं आपलं काहीतरी भलं होणार आहे, मुली बऱ्या होणार आहेत. पूर्वीच्या एका बोधकथेमध्ये एका चोराला पोलिसांनी पकडलं आणि विचारलं, तुझी इच्छा काय आहे शेवटची? तर तो म्हणाला, मला आईला कानात काहीतरी सांगायचं आहे. त्यांनी मुलाला आईकडे सोडलं. त्यानं आईच्या कानात सांगण्यासाठी जवळ घेतलं आणि कानाचा चावा घेतला. तो म्हणाला, या आईनं जर मला पहिलीला असतानाच जर मी चोरी केल्यावर थांबवलं असतं, हटकलं असतं, तर मी चोर झालो नसतो. हीच परिस्थिती आज ह्या मुलाची, इंजिनियर झालेल्या माणसाची अशीच परिस्थिती आहे आणि त्यानं या शिक्षकांच्या कानाचा चावा घेतला पाहिजे. शिक्षक, मुख्याध्यापक, ती शाळा, शाळेचं अनुदान देणारे, त्यांना सोडणारी शिक्षणाधिकारी, भारतीय संविधानानं सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला नाही म्हणून या प्रत्येकाच्या पगारातून पैसे वसूल करून हा 14 कोटीचा गंडा त्यांची भरपाई केली पाहिजे. वर्गात पहिलीला मुलगा आल्यापासून त्याच्यामागं सरस्वती, इतरांनी देव, गणपती आणि ह्या सगळ्या देवांच्यामुळं तू बाबा मोठा झालास. ह्या देवांना तू पाया पड, म्हणजे ते तुझं भलं करतील. त्यांच्याकडं चमत्कारिक शक्ती आहे. आणि शाळामध्ये होणारे धार्मिक सण ह्या सगळ्यामधून आणि वेगळं कोण सांगायला लागला एखादा तर त्याच्या आणि बाहेरच्या कुठल्या तरी फालतू माणसाच्या धार्मिक भावना दुखावतात. अशा धार्मिक भावना दुखावणारे जे की नाही त्यांनासुद्धा कानाचा गटा धरून आणायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे, हे 14 कोटीची भरपाई करा. मित्रांनो, अशा तऱ्हेनं जर यांना हटकलं, सांगितलं, तरच इथून पुढं किमान पुढची पिढी अशा तऱ्हेच्या मांत्रिकांना फसणार नाही. नाहीतर कुणीतरी सांगायचं की हत्तीचं डोकं माणसाच्या डोक्यावर बसवलं आणि प्लॅस्टिक सर्जरी केली आणि त्या पण ऐकून टाळ्या वाजवायच्या. यामुळं वेगळं काही घडणार नाही.